अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील 156 किलोमीटरची कामं सध्या प्रगतीपथावर आहेत। मुंबईतील BKC ते शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटरचा मार्ग हा भूमिगत असेल। याच मार्गात 7 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा बांधण्यात येतोय। पाहूया कसा असेल भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील कामांचा आढावा घेतला। यामध्ये प्रामुख्याने त्यांनी ॲडिशनल ड्रिव्हन इंटरमिडिएट टनेल म्हणजेच एडिट टनेलची पाहणी केली। हा एडिट टनेल म्हणजेच अतिरिक्त बोगदा नेमका काय आहे हे सर्वप्रथम पाहूयात। भारतातील पहिला समुद्राखालील सर्वाधिक लांबीचा बोगदा बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रात बांधण्यात येतोय। BKC पॅकेज C1 अंतर्गत विक्रोळी आणि सावली येथे अनुक्रमे 36, 56 आणि 39 मीटर खोलीचे 3 शाफ्ट हे बांधकाम सुलभ करतायत। घनसोली आणि शिळफाटा येथील अतिरिक्त बोगदा म्हणजेच एडिट पोर्टल बांधकाम सुलभ करतोय। 394 मीटर लांबीचा एडिट बोगदा मे 2024 मध्येच खोदून पूर्ण झालाय। यामुळे शिळफाटा व्यतिरिक्त उत्खनन कामासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेल बोरिंग मशीनसाठी 2 अतिरिक्त प्रवेश उपलब्ध झाले। 11 मीटर बाय 6.4 मीटर आकाराचा एडिट पोर्टल बांधकाम करताना आणि ऑपरेशन दरम्यान वाहनांना मुख्य बोगद्यातून थेट प्रवेश देईल आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यातही हा बोगदा वापरात येऊ शकेल। समुद्राखालील बोगदा हा एकच ट्यूब टनेल असेल। या मार्गावर अप आणि डाऊन मार्गासाठी ट्विन ट्रॅक असतील। 250 किलोमीटर प्रति तास वेगाने यातून 2 ट्रेन एकाच वेळी 2 दिशांना प्रवास करू शकतील। आता हा बोगदा नेमका कसा बांधण्यात येतोय ते देखील पाहूयात। BKC ते शिळफाटा असा सुमारे 21 किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदा या प्रकल्पात बांधण्यात येतोय। यापैकी सुमारे 16 किलोमीटर बोगद्याच्या भागासाठी 3 टनेल बोरिंग मशीन वापरल्या जातील, तर उर्वरित 5 किलोमीटरचा बोगदा हा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीद्वारे बांधण्यात येईल। हा बोगदा जमिनीपासून सुमारे 25 ते 65 मीटर खोल असेल आणि सर्वात खोल बांधकाम बिंदू हा शिळफाटा जवळील पारसी टेकडीच्या खाली 114 मीटरवर असेल। अशा रीतीनं भारतातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याची कामं सध्या प्रगतीपथावर आहे आणि भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा हा महाराष्ट्रातील ठाण्यातील खाडीतून जाणारा आहे। या एकूण बोगद्यांपैकी 16 किलोमीटर टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने बांधण्यात येणाऱ्या भागासाठी ठाण्यातील महापे येथे कास्टिंग यार्ड उभारण्यात आले। या कास्टिंग यार्डमध्ये बोगद्याच्या अस्तरीकरणासाठी रिंग्ज बनवण्यात येत आहेत। या रिंग्ज नेमक्या काय? बोगद्याच्या अस्तरीकरणासाठी विशेष रिंग सेगमेंट टाकले जात आहेत। प्रत्येक रिंगमध्ये 9 कर्व सेगमेंट आणि 1 की सेगमेंट आहे। प्रत्येक सेगमेंट 2 मीटर रुंद आणि 0.5 मीटर जाड आहे। असे 7700 रिंग्स तयार करण्यासाठी 77,000 सेगमेंट टाकले जातील। आज मितीस सर्व सेगमेंट या कास्टिंग यार्डमध्ये बनवून तयार आहेत। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील महापे येथे 11.17 हेक्टर क्षेत्रात हे कास्टिंग आणि स्टॅकिंग यार्ड उभारण्यात आले। या यार्डमध्ये 9 साच्यांचे संच आहेत। यासोबतच या यार्डमध्ये विविध क्रेन, ग्रँटी आणि मशीन्स देखील आहेत जे कास्टिंग ऑपरेशन स्वयंचलित करतात। या व्यतिरिक्त या सुविधेत कास्टिंग शेड, स्टॅकिंग एरिया, बँचिंग प्लांट आणि स्टीम क्युरिंग एरियाचा देखील समावेश आहे। अशा रीतीनं उच्च आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक पद्धतीनं हे बोगदे बांधण्यात येत आहेत। याच बोगद्यातून वायू वेगानं मुंबई अहमदाबाद हे अंतर केवळ 3 तासात बुलेट ट्रेनच्या सहाय्यानं पार करता येणार आहे।